नाही, मी सकाळी प्रसारमाध्यमामध्ये ही बातमी वाचल्यानंतर मी आयुक्तांच्याकडून आणि संचालकांच्याकडून माहिती घेतली. तर हे प्रकरण ज्यावेळा घडलं आणि हे ब्लड सॅम्पल आणले गेले त्यावेळा जे मेडिकल ऑफिसर होते त्यांना पहिल्यांदा अटक करण्यात आली आणि त्यांनी तपासणीमध्ये सांगितलं की डॉक्टर तावरे यांच्या सांगण्यावरून आपण काहीतरी हे बदललं आणि त्या दोघांनी आता त्यांनी अटक केलेली आहे. आता आम्ही खात्यामार्फत सुद्धा चौकशी करू आणि चौकशीमध्ये पोलीस खात्याने जो तपास केला आहे त्याची माहिती घेऊ आणि आम्ही प्रसंगी त्यांना बडतर्फ करू. रवींद्र धंगेकरांचा असा आरोप आहे की तुमच्या आशीर्वादाने ते 2 डॉक्टर काम करत होते. रवींद्र धंगेकर हे पुण्याचे एक आमदार आहेत आणि मला वाटतं त्यांना स्टंट करण्याची सवय लागलेली आहे. त्यांनी कदाचित माझी माहिती घेतली नसावी. मी आत्ताच मुलाखत दिली आणि सांगितलं की 2 दिवसाच्या आत तुम्ही माफी मागा. मी बदनामीचा दावा दाखल करेन जर माफी मागितली नाही तर. कारण मी 11 ते 24 मी प्रदेशाच्या दौऱ्यामध्ये होतो. ही घटना घडली त्यावेळी मी इथं नव्हतो. आणि दुसरं एक की मी वैद्यकीय शिक्षण विभागाचा कार्यभार घेतल्यापासून ससूरमध्ये ही 3री घटना घडलेली आहे. एक ललित पाटलाची केस झालेली होती त्यावेळेला तात्काळ त्याची चौकशी समिती नेमण्यात आली. त्यानंतर ठाकूर जे तिथले डीन होते त्यांना पदमुक्त करण्यात आलं आणि एक डॉक्टर आहेत त्यांना आपण तात्काळ कारवाई करून निलंबित केलेलं होतं आणि त्याला काढून टाकलं होतं. आता 2री घटना घडली उंदीर आणि उंदराची त्याच्यावरही चौकशी समिती नेमली. त्यामध्ये आज जे अटक झालेले आहेत डॉक्टर तावरे हे मेडिकल सुपरिटेंडेंट होते. त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आणि आम्ही त्यांना तिथून काढून त्यांची बदली केली. आता हे 3रं प्रकरण घडलं. आता मला सांगा, धंगेकरांनी कदाचित माझी माहिती घेतली नसावी. त्यांनी माहिती घ्यावी आणि येणाऱ्या या लोकसभेत त्यांचा पराभव होणार आहे त्यांना माहिती झाल्यामुळं विनाकारण स्टंटबाजी करत असावेत असं माझं आता मत झालेलं आहे. दुसरा माझे मोबाईल आणि त्या दोन्ही डॉक्टरी मोबाईल तात्काळ पोलिसांनी घ्यावेत आणि CDR तपासून माहिती त्यांना द्यावी. आता आम्ही माहितीच नाही. मी आता आल्याच पहिल्यांदा ते बघितल्यानंतर माहिती घेतली. आमदार आहेत तुमच्या पक्षाशी संबंधित आहे, त्यांचं शिफारस पत्र होतं त्या तावरे आणि डॉक्टर. आता काय माहिती नाही ना. आम्ही 11 ते 24 मी होतो प्रदेशामध्ये. मी आज सकाळी ती बातमी वाचली. आता त्यानंतर चौकशी तर करू द्या आम्हाला. उसके लिए हम हमारी इंक्वायरी बैठाएंगे. पुलिस उसकी जो मालूमात है उनकी लेंगे और उनको तात्काल निलंबित या बरतरफ किया जाएगा. नहीं, मुझे क्या अभी पता नहीं है. मैं मालूमात करने के बाद बोलूँगा. साहेब, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाने एका मुलाखतीत म्हटलंय की आमच्या पक्षामध्ये 75व्या वर्षी निवृत्त होणं अशी कुठलीही अट किंवा नियम नाही आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुढचे पंतप्रधान राहतील. आता ते त्यांना विचारलं पाहिजे. मला काहीच माहिती नाही. पण आपल्या पक्षात शरद पवारांच्या वयाबद्दल कायम प्रश्न उपस्थित केले जातात. तर तुम्हाला हे मान्य आहे का? नाही, मला मान्य असलेला प्रश्नच नाही. प्रत्येक पक्षाची भूमिका असते ती पक्षाची अमित शहा साहेबांनी मांडली असेल. पण त्यांनी ते हे सुद्धा म्हटलंय की आता गेले जे 6 फेज झाले त्यामध्ये 300चा आकडा जो आहे तो महायुतीने क्रॉस केलेला आहे. निश्चितपणानं जो 400 पार आहे तो होणारच आहे. सर, 4 तारीख को कहा जा रहा है कि आपकी पार्टी में बड़े नेता ज्वाइन करने वाले हैं. बड़ी ओपनिंग अभी तटकरे साहब आएंगे, दादा आएंगे, उनको पूछो. परंतु अनिल बाबू म्हणतात की कोणीही मोठा नेता आला तरी शरद पवार गटात आम्ही त्यांना पुन्हा घेणार नाही म्हणून. आता ते आल्यानंतर विचारा ना. जाण्याची आवश्यकता काय. एकदा आम्ही आता घर बदललेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.